गुड मॉर्निंग एव्हरीवन. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बघा, मी प्रोफेसर नितीन भालेराव, एसएम ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर नाशिकमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून एसपीआय, जीएसपीआय त्याच्यानंतर एनडीए बद्दल नवीन नवीन अपडेट जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एक खास विषयावरती आहे की जसं की मी मागच्या व्हिडिओला तुम्हाला एसपीआय बद्दल संपूर्ण माहिती जी होती ती संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली होती की एक्झाम 2026, परंतु मुलींसाठी सांगण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बरेचसे कमेंट सुद्धा आलेल्या होत्या, फोन सुद्धा आलेल्या होत्या की सर गर्ल्ससाठी नाही का जीएसपीआय एक्झाम किंवा एसपीआय एक्झाम मुलींसाठी नसते का? तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. जय हिंद एव्हरीवन. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एक मुलींसाठी व्हिडिओ आहे की ज्या मुलींना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये ॲज अन ऑफिसर रँकला जायचं आहे, परंतु प्रॉपर गाईडलाईन त्यांना मिळत नाही. नेमकं एनडीएला ऍडमिशन कुठे घ्यायचं, त्याच्यानंतर एनडीए कधी करावं लागतं, त्याच्यानंतर कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे, भरपूर प्रश्न जे आहेत हे माझ्यापर्यंत आले होते. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं चला आपण या कमेंट्सवरती आपण एक मुलींसाठी हा संपूर्ण व्हिडिओ बनवून टाकूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, कसं आहे बघा की जीएसपीआय जे विद्यार्थी म्हणजे ज्या मुली यावर्षी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे तर त्या जीएसपीआय ची एक्झाम देऊ शकतात. आता जीएसपीआय म्हणजे नेमकं काय आहे की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सर जीएसपीआय म्हणजे काय? तर जीएसपीआय चा फुल फॉर्म आहे गर्ल्स सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट. हे कुठे आहे तर हे नाशिकमध्ये आहे आणि स्पेशली मुलींसाठी हे कॉलेज आहे. आता बघा या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी क्रायटेरिया काय असतो की ह्या कॉलेजमध्ये आपल्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर क्रायटेरिया काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ऍडमिशन मध्ये जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपण 10वा वर्ग अपेरिंग असलो पाहिजे. म्हणजे आपल्याला अपेरिंग असतानाच हा फॉर्म भरावा लागतो. त्याच्यानंतर आपली जी परीक्षा आहे तर गव्हर्नमेंट म्हणजे आपली 10व्या वर्गाची परीक्षा जेव्हा तुमची संपते म्हणजे एप्रिलमध्ये गव्हर्नमेंट ही एक्झाम तुमची कंडक्ट करत असतं. आता बघा जीएसपीआयचा आपण फुल फॉर्म बघितला की गर्ल्स सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट हा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि जे विद्यार्थिनी ज्या मुली इयत्ता 10वी मध्ये आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, म्हणजे त्यांच्यासाठी हा फॉर्म तुम्ही भरू शकता त्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी. आता बघा त्या ठिकाणी ऍडमिशन घेतल्याच्या नंतर वर्किंग काय असतं तर त्या ठिकाणी जीएसपीआय काय वर्किंग करतं की सगळ्यात अगोदर तुम्हाला 11वी 12वीला त्या ठिकाणी ऍडमिशन दिलं जातं आणि 11वी 12वी सोबतच तुमचं एनडीएचं प्रिपरेशन हे जीएसपीआय करून घेत असतं. आता त्याच्यानंतर जीएसपीआय कॉलेजमध्ये जर आपल्याला ऍडमिशन भेटलं समजा त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं तर त्याचं बेनिफिट काय आहे? तर येस, जे तुमचं ड्रीम आहे की आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये ऑफिसर रँकला जाण्यासाठी ते त्या ठिकाणी तुमचं पूर्ण होतं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी डिसिप्लिन असते, त्याच्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात, त्याच्यानंतर त्या ठिकाणी एसएसबी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करून घेतलं जातं. म्हणजे अशा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या जीएसपीआय कॉलेजमध्ये करून घेतल्या जातात. आता बघा या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी कशी प्रोसिजर आहे? तर प्रोसिजर अशी आहे, सगळ्यात अगोदर आपली रिटर्न एक्झाम असते. रिटर्न एक्झाम झाल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो आपला इंटरव्ह्यू असतो. इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल वगैरे अजून काही बाबी असतील त्या त्यांची प्रोसेस करावी लागते. बघा आता याच्यामध्ये परीक्षा असते तर ती एक्झाम किती मार्काची असते? तर जीएसपीआय ची जी एक्झाम आहे तर जीएसपीआय ची एक्झाम ही टोटली 600 मार्काची असते आणि ही 2 पार्ट मध्ये डिवाइड झालेली आहे. 300 मार्कासाठी मॅथमॅटिक्स आहे, त्याच्यानंतर 300 मार्कासाठी गॅट आहे आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जे आहे ते निगेटिव्ह मार्किंग असते. त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करताना याचा सखोलच अभ्यास करायचा आहे. आणि हे विशेष म्हणजे हे महाराष्ट्र शासनाचं कॉलेज आहे. याच्यामध्ये जो सिलेबस असतो जेव्हा नोटिफिकेशन येतं, नोटिफिकेशन मध्ये ते मेन्शन करतात काय की 8, 9, 10 स्टँडर्डचा सिलेबस आहे. आणि सिलेबस कोणत्या बोर्डचा असतो नेमका हा एक प्रश्न आहे. तर सिलेबस जो आहे तो स्टेट बोर्ड त्याच्यानंतर सीबीएसई बोर्डचा हा सिलेबस असतो. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं संपूर्ण जीएसपीआय बद्दल माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काही क्युरीज असतील, एनडीए बद्दल असेल, आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, जीएसपीआय असेल किंवा सीडीएस असेल, अजून कुठलीही एक्झाम असेल तर तुम्ही खाली स्क्रीनवरती नंबर्स दिलेले आहेत त्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जीएसपीआयचं प्रिपरेशन कसं करायचं आहे, कुठले बुक्स आहेत, त्याच्यानंतर काय काय सपोर्टिंग सिस्टम जर तुम्हाला हवी असेल तरी सुद्धा तुम्ही मला फोन करू शकता. त्याच्यानंतर आमचे ऑनलाईन बॅचेस सुद्धा असतात, ऑफलाईन बॅचेस सुद्धा असतात. त्याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तरी तुम्ही आम्हाला फोन करू शकता. परत भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.